गॅस्ट्रुलेशन इन चिक आपण मागच्या वेळेस इथपर्यंत आलो होतो, बरोबर. तर गॅस्ट्रुलेशनच्या आधी एम्ब्रियो हा अपर आणि लोअर लेअरने बनलेला असतो. इपिब्लास्ट आणि हायपोब्लास्ट असं त्यांना म्हणतात. आणि गॅस्ट्रुलेशन ज्यावेळेस होतो त्यावेळेस इपिब्लास्टच्या ज्या सेल्स असतात त्या मिडलाईनमध्ये जातात, ब्लास्टोडॉमच्या मिडलाईनमध्ये, आणि नंतर एम्ब्रियोकडे जातात, योकमध्ये आतमधल्या बाजूला. सो ही जी मिडलाईन आहे ही जाड होते आणि त्याला प्रिमिटिव्ह स्ट्रिक असं म्हणतात. हायपोब्लास्ट सेल ज्या आहेत या सॅकमध्ये असतात, त्याच्या आजूबाजूला योक असतो आणि याचं जे कनेक्शन आहे योक आणि एम्ब्रियोच्या मध्ये ते तयार होतं, पण एम्ब्रियोशी ते कॉन्ट्रीब्यूट करत नाही. सो ही फिगर आहे. हा फर्टिलायझर्ड आहे की ह्याच्यामध्ये ही प्रिमिटिव्ह स्ट्रिक तयार झालेली आहे. एम्ब्रियो आहे हा योक आहे पूर्णपणे. तर याच्यामध्ये एवढा भाग जर समजा आपण एनलार्ज केला, मोठा केला, तर ही प्रिमिटिव्ह स्ट्रिक दिसते बघा. ह्या इपिब्लास्ट आहे ही, आणि ही फ्युचर एक्टोडॉर्म अशी दिसते. ओके. त्याच्यामध्ये ब्लास्टोसिल असते, ही एंडोडॉर्म आहे, ही हायपोब्लास्ट आहे. मायग्रेटिंग सेल्स मेसोडॉर्मच्या दिसतात आणि योक त्याच्यामध्ये असतो. ओके. सो ह्युमन बिईंगमध्ये गॅस्ट्रुलेशन कसं असतं, ह्युमन एग जो आहे त्याच्यामध्ये योक एकदम कमी असतो. ब्लास्टोसिस्ट जी आहे ह्युमनची, ती ब्लास्टोला सारखीच दिसते. याच्यामध्ये इनर सेल मास जे आहे त्याचं क्लस्टर जे सेलचं ते ब्लास्टोसिस्टच्या एका बाजूला असतं. ट्रोफोब्लास्ट ही आउटर एपिथेलियल लेयर असते ब्लास्टोसिस्टची, आणि याच्यामध्ये एंडोडर्मचा काही संबंध नसतो. इम्प्लांटेशन याच्यामध्ये होतं. ओके. ट्रोफोब्लास्ट ही आउटर एपिथेलियल लेयर असते ब्लास्टोसिस्टची, पण ती एम्ब्रियोमध्ये कॉन्ट्रीब्यूट होत नाही. त्याच्यामध्ये इम्प्लांटेशन होतं ज्या व्यतिरिक्त. नाव इम्प्लांटेशनच्या पुढे जे ट्रोफोब्लास्ट असतं त्याच्यामध्ये एक्सपांड होतं सेट ऑफ एक्स्ट्रा एम्ब्रियोनिक मेम्ब्रेन्स, ते बनतात त्याच्यामध्ये, आणि त्यामध्ये स्पेशलाइज्ड स्ट्रक्चर येतं आउटसाईडला, एम्ब्रियोच्या आउटसाईडला. यामध्ये जे गॅस्ट्रुलेशन असतं ते इनवर्ड मुवमेंट यामध्ये दिसून येते एपिब्लास्टपासून. यामध्ये जी प्रिमिटिव्ह स्ट्रिक असते तर याच्यामध्ये चिक एम्ब्रियो सारखा हा एम्ब्रियो दिसतो. ह्युमनचा पण एम्ब्रियो चिक एम्ब्रियो सारखाच दिसतो. नाव या स्टेजेस दाखवलेल्या आहे. ब्लास्टोसिस्ट जी आहे ती युटेरस पाशी येते पहिली स्टेजमध्ये. एंडोमेट्रियल इपिथेलियम दिसतंय युटेरसच्या लायनिंगचं. नंतर ट्रोफोब्लास्ट इकडच्या बाजूला आहे, ब्लास्टोसिल इकडे आहे मध्ये, आणि इथे ही इनर सेल मास आहे. सो सेकंड स्टेज ब्लास्टोसिस्ट इम्प्लांट होते फर्टिलायझेशन झाल्यानंतर 7 दिवसांनी. इम्प्लांट होते म्हणजे युटेरसच्या वॉलला चिकटते. मॅटर्नल ब्लड व्हेसल असतात या, आणि इथे ट्रोफोब्लास्टचं एक्सपांड होत आहे. हे इपिब्लास्ट आहे आणि हे खाली सगळ्यात हायपोब्लास्ट आहे, आणि इकडे हा ट्रोफोब्लास्ट. सो अशा रीतीने इम्प्लांट झालं. तिसऱ्या स्टेजमध्ये एक्स्ट्रा एम्ब्रियोनिक मेम्ब्रेन्स दिसतात 10 ते 11 दिवस.
आणि त्याच्यामध्ये गॅस्ट्रुलेशन चालू होतं 13 दिवसात. त्याच्यामध्ये ट्रोफोब्लास्ट दिसतं, ॲमनिऑटिक कॅव्हिटी दिसते, इपिब्लास्ट दिसते, हायपोब्लास्ट दिसते, मग योक सॅक दिसतो हायपोब्लास्टमधून, मग एक्स्ट्रा एम्ब्रियॉनिक मेसोडर्म सेल दिसतात इपिब्लास्टमध्ये, मग हा कोरियॉन दिसतोय बाहेरच्या बाजूला. नंतर गॅस्ट्रुलेशन जे त्याच्यामध्ये 3 लेयर्ड एम्ब्रिओ तयार होतो. त्यामध्ये 4 एक्स्ट्रा एम्ब्रियॉनिक मेम्ब्रेन्स दिसतात, ॲमनियॉन, कोरियॉन, एक्टोडर्म, मेसोडर्म, एंडोडर्म, असे 3 आहेत. यामध्ये योक सॅक दिसतो, नंतर एक्स्ट्रा एम्ब्रियॉनिक मेसोडर्म दिसते आणि ॲलॅन्टॉइस दिसते. ओके, एंडोमेट्रियल इपिथेलियम इथे आहे. त्यामध्ये इनर सेल मास आहे, त्यामध्ये ट्रोफोब्लास्ट आहे, त्यामध्ये ब्लास्टोसिल. हे युटेरस इथे दिसते. हे ब्लास्टोसिल युटेरस कशी गेली त्याच फिगरला परत येतील. हे एक्सपांडिंग रिजन आहे. ही मॅटर्नल ब्लड वेसल आहे, म्हणजे आईची ब्लड वेसल आहे, आईच्या शरीरातली. एपिब्लास्ट, हायपोब्लास्ट, हे सगळे फिगर पाहून घ्या तुम्ही. हे तिसरी आहे. हे सगळं आपण तिथे पाहिलं आत्ता, त्याच फिगर इकडे रिपीट केलेल्या आहेत त्यांनी. नाव डेव्हलपमेंटल अडॅप्टेशन्स ऑफ ॲमनिऑट्स. त्याच्यामध्ये कॉलोनायझेशन झालंय. लँड व्हर्टिब्रेट जे ते इव्हॉल्युशन झाल्यानंतर त्यांचे एग्स जे ते शेल्ड आहे, म्हणजे शेलने बनलेले आहेत बर्ड्समध्ये. दुसरे जे रेप्टाइल्स आहेत त्याच्यामध्ये मोनोट्रीन्स असतात, एग लेईंग मॅमल्स असतात, आणि मार्सुपियल्स आणि युथेरियन मॅमलमध्ये युटेरस असते. तर हे डेव्हलपमेंटल ॲडॅप्टेशन आहेत ॲमनिऑट्समध्ये, म्हणजे तिथे प्लासेंटा डेव्हलप होतो. ओके, ह्या दोन्ही ॲडॅप्टेशनमध्ये एम्ब्रिओज जे आहेत त्याच्या बाजूला फ्लुइड असतं आणि त्या सॅकला म्हणतात ॲमनिऑन. हे प्रोटेक्ट करतं एम्ब्रिओचं डेसिकेशनपासून, म्हणजे एम्ब्रिओ वाळत नाही. आणि रिप्रोडक्शन जे आहे ते ड्रायलँडमध्ये सुद्धा होऊ शकतं. मॅमल्स आणि रेप्टाइल्स याच्यामध्ये बर्ड्स जे आहेत त्यांना ॲमनिऑट्स म्हणतात. ते ह्या रिझनमुळेच, म्हणजे ह्या कारणामुळेच त्यांना ॲमनिऑट्स म्हणतात. त्यांच्यामध्ये ॲमनिऑन असतं म्हणून त्याला ॲमनिऑट्स म्हणतात बर्ड्समध्ये. त्याच्यामध्ये 4 एक्स्ट्रा एम्ब्रियॉनिक मेम्ब्रेन्स असतात, ते एम्ब्रॉयोच्या अराउंड तयार होतात. तर पहिलं असतं कोरियॉन, तर याच्यामध्ये गॅस एक्सचेंज होतो. दुसरं असतं ॲमनियॉन, याच्यामध्ये ॲमनिऑटिक फ्लुइड असतं पूर्ण गर्भाच्या अवतीभोवती. तिसरं असतं योक सॅक, योक सॅकमध्ये योक भरलेला असतो. आणि चौथं असतं ॲलॅन्टाइस, याच्यामध्ये डिस्पोजेबल वेस्ट प्रॉडक्ट असतात आणि गॅसेस एक्सचेंज सुद्धा याच्यामध्ये होतं. नाव ऑर्गॅनोजेनेसिस. ऑर्गॅनोजेनेसिसमध्ये बरेचसे रिजन्स आहेत जर्म लेअर्सचे, ते डेव्हलप होतात. त्याच्यामध्ये रुडिमेंटरी ऑर्गन्स असतात, ते व्हर्टिब्रेट्समध्ये दिसतात. ऑर्गॅनोजेनेसिसमध्ये नोटोकॉर्ड असतो, त्याच्यापासून मेसोडर्म बनते आणि न्यूरल प्लेट त्यापासून एक्टोडर्मपासून न्यूरल प्लेट पण बनते. न्यूरल प्लेटपासून एक्टोडर्म बनते. हे न्यूरल फोल्ड इथे दिसत आहेत बघा, हा न्यूरल फोल्ड आहे आणि ही न्यूरल प्लेट आहे. खाली हा नोटोकॉर्ड आहे, ही एक्टोडर्म आहे, ही मेसोडर्म आहे आणि ही एंडोडर्म आहे. त्याच्यामध्ये ऑर्केंटेरॉन असतो, न्यूरल प्लेट फॉर्मेशन असते. न्यूरल फोल्ड आहे हा आणि न्यूरल प्लेट आहे. न्यूरल क्रस्ट सेल्स आहे. आउटर लेयर एक्टोडर्मची याच्यामध्ये दिसते. न्यूरल क्लेस्ट सेल्स दिसतात, न्यूरल ट्यूब दिसते. न्यूरल ट्यूब अशी तयार होते, ही न्यूरल ट्यूब तयार झाली आहे खाली.
इमॅजिनेशन होऊन तयार झालेली आहे. हे सोमाइट्स दिसत आहेत, टेल बॉड आहे, हे आय आहे इथे, हा न्यूरल लोब आहे, न्यूरल ट्यूब, नोटोकॉर्ड, सीलोम, सोमाइट्स आहेत. न्यूरल क्रेस्ट सेल्स दिसत आहेत, सोमाइट्स दिसत आहेत, हे आर्केंटेरॉन आहे, डायजेस्टिव्ह कॅव्हिटी आहे. सो तर हेच एक एक फिगर सेपरेट दाखवलं आहे. न्यूरल प्लेट कर्व होते इनवर्डच्या साईडला आणि त्याच्यामध्ये न्यूरल ट्यूब तयार होते. ही न्यूरल ट्यूब जी आहे ती सेंट्रल नर्वस सिस्टीमची असते. सेंट्रल नर्वस सिस्टीम तयार होते त्याच्यापासून, ब्रेन आणि स्पायनल कॉर्ड त्यापासून तयार होतो. ओके, व्हिडिओ प्ले होतो का भाऊ? न्यूरल ट्यूब ही सेंट्रल नर्वस सिस्टीममध्ये दिसते, ब्रेन आणि स्पायनल कॉर्डमध्ये. ही न्यूरल ट्यूब असं वाकला आणि इकडे गोल झाला, हे गोल इथे वेगळं होऊन गेलं, हे इकडे जोडून गेलं. हे इथे खाली न्यूरल क्रेस्ट सेल्स आल्या, ही आउटर लेअर आहे एक्टोडर्मची आणि न्यूरल ट्यूब तयार झाली. न्यूरल क्रेस्ट सेल्स जे आहेत त्या न्यूरल ट्यूबच्या आजूबाजूला डेव्हलप होतात व्हर्टेब्रेट्समध्ये आणि एम्ब्रियोचे वेगवेगळे पार्ट्स त्यामध्ये तयार होतात, नर्व्स, पार्ट्स ऑफ टीथ, स्कल बोन्स, अशा पद्धतीने पार्ट्स तयार होतात. मेसोडर्ममध्ये नोटोकॉर्डला आजूबाजूला असते ही आणि त्याच्यामध्ये ब्लॉक्स तयार होतात, सोमाइट्स त्याला म्हणतात. सोमाइट्स हे लॅटरली असतात मेसोडर्ममध्ये आणि त्यामध्ये सीलोम तयार होतो, बॉडी कॅव्हिटी. म्हणजे आय असतो, सोमाइट्स असतात, टेल बॉडी, तीच फिगर आहे आपण मागे पाहिली. हे न्यूरल लोब तीच आहे, तीच आहे. ऑर्गॅनोजेनेसिस जे चिकमध्ये हे फ्रॉग सारखंच दिसतं. चिक म्हणजे हेन आणि फ्रॉग म्हणजे बेडूक, त्या दोघांमध्ये जवळपास सारखं असतं. बघा आता हे दिसतंय इथे फिगर, अर्ली ऑर्गॅनोजेनेसिस आहे. हे 3 लेयर आहे, एक्स्ट्रा एम्ब्रियॉनिक मेम्ब्रेन्स त्यापासून तयार झालेले. हा लॅटरल फोर्ड आहे, न्यूरल ट्यूब, हा नोटोकॉर्ड, हा आर्केंटेरॉनमध्ये वळालेला, हे सोमाइट, ही सीलोम, ही एंडोडर्म, ही मेसोडर्म आणि ही एक्टोडर्म. हा लेट ऑर्गॅनोजेनेसिसमध्ये हा गर्भ दिसतोय, आय तयार झाला आहे, फोरब्रेन तयार झाला आहे, हार्ट तयार झाला आहे, ब्लड वेसल्स दिसत आहे, या सोमाइट्स दिसत आहेत, न्यूरल ट्यूब दिसते. हे लेट ऑर्गॅनोजेनेसिस आहे. सेम फिगर आहे, सेम फिगर 2 वेळा. मेकॅनिझम जे ऑर्गॅनोजेनेसिसचं इन्व्हर्टेब्रेट्समध्ये, तर हे बऱ्याचपैकी सिमिलर आहे, पण बॉडी प्लान जो आहे त्यांचा तो एकदम वेगळा आहे. याच्यामध्ये न्यूरल ट्यूब दिसते व्हेंट्रल साईडला, ती येते एम्ब्रियोमध्ये, इन्व्हर्टेब्रेट्समध्ये. डॉर्सली ही व्हर्टेब्रेट्समध्ये दिसते. व्हर्टेब्रेट्समध्ये डॉर्सल साईडला असते आणि इन्व्हर्टेब्रेट्समध्ये व्हेंट्रल साईडला असते न्यूरल ट्यूब. मॉर्फोजेनेसिसमध्ये सेलची मूवमेंट असते. सायटोस्केलेटन हे मॉर्फोजेनेसिसमध्ये दिसतं. त्याच्यामध्ये सायटोस्केलेटनचं रिऑर्गनायझेशन होतं, मेजर फोर्स आहे हा. त्यामध्ये सेल शेप चेंज होतो डेव्हलपमेंटमध्ये. इन न्यूरुलेशन मायक्रोट्युब्युल्स ओरिएंट होतात डॉर्सल साईडला आणि व्हेंट्रल साईडला. तिथे एक्टोडर्मल सेल्स तयार होतात. ह्या सेल्स ज्या आहेत त्या ॲक्सिसच्या अलॉंग डेव्हलप होतात आणि त्यामुळे ते लांब होतो तो न्यूरुलेशनमध्ये.
सेल अशा लांबट लांबट होत जातात. हे एक्टोडर्म आहे. न्यूरल पेट आहे, लांब झालेला सेल आहे, मायक्रोट्युब्यूल डेव्हलप झाले आहेत, ॲक्टिन फिलामेंट दिसत आहेत, पूर्ण लांब लांब झाले आहेत. हे न्यूरल ट्यूब तयार झाले. सायटोस्केलेटन हे इलॉंगेशन प्रमोट करतं ऑर्कॅन्टेरॉनमध्ये, सी आर्चिनच्या एम्ब्रियोमध्ये दिसून येतं. तसंच कन्व्हर्जंट एक्सटेन्शन जे त्यामध्ये रिअरेंजमेंट होतं सेलचं टिश्यूमध्ये, त्यामध्ये कव्हरेज जे ते कमी होतं, एक्सटेंडेबल लॉंगर असतं. कन्व्हर्जंट एक्सटेन्शन जे ते दुसऱ्या डेव्हलपमेंटल प्रोसेसेसमध्ये दिसतं. सायटोस्केलेटन मध्ये सेल मायग्रेशन पण खूप मोठ्या प्रमाणावर दिसतो. हे कन्व्हर्जन्स आहे आणि हे एक्सटेन्शन झालं आहे. आता प्रोग्राम्ड सेल डेथ. प्रोग्राम सेल डेथ जे त्याला अपोप्टोसिस असं पण म्हणतात. बऱ्याच वेळेस डेव्हलपमेंटमध्ये इंडिव्हिज्युअल सेल्स ज्या असतात किंवा काही सेलचा जो बंच असतो किंवा पूर्ण टिश्यू जो आहे त्याची डेव्हलपमेंट थांबते आणि जवळच्या सेल त्याला खाऊन टाकतात. बरेचसे न्यूरॉन्स हे डेव्हलपिंग एम्ब्रियोमध्ये तयार झालेले असतात, जितकी गरज असते त्यापेक्षा जास्त तयार झालेले असतात. मग हे एक्स्ट्रा न्यूरॉन्स जे आहेत ते अपोप्टोसिसच्या प्रोसेसने बाहेर काढले जातात, रिमूव्ह केले जातात. सायटोप्लाझ्मिक डिटर्मिनंट्स आणि इंडक्टिव्ह सिग्नल्स जे आहेत यामध्ये सेल फेट स्पेसिफिकेशन दिसून येतं. डिटर्मिनेशन हे टर्म आहे, याच्यामध्ये सेल किंवा ग्रुप ऑफ सेल जे आहेत ते पर्टिक्युलर भविष्यासाठी तयार केले जातात. फेट म्हणजे त्यांचं भविष्य ठरलेलं असतं, त्यापासून ठराविक गोष्ट होणार असते, त्यामुळे त्याच्यामध्ये डिफरन्सिएशन त्याच्या पद्धतीने घडून येतं. जे स्पेशलायझेशन आहे स्ट्रक्चर आणि फंक्शनमध्ये, तर त्यानुसार त्या सेल घडतात. सेल मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझममध्ये एकाच जिनोमपासून आलेल्या असतात, पण सेल टाईप्समध्ये डिफरन्सेस येतात. तर डिफरंट सेट ऑफ जीन्स याच्यापासून एक्सप्रेस होत असतात. फेट मॅपिंग याच्यामध्ये डायग्राम्स आहेत, त्यामध्ये ऑर्गन्स दिसतात आणि दुसरे स्ट्रक्चर दिसतात, ते प्रत्येक रिजन मधून बाहेर पडतात एम्ब्रियोमधून. क्लासिक स्टडीज जे आहेत त्याच्यामध्ये फ्रॉग असतात, त्यामध्ये सेल लिनिएज आहे जर्म लेयर्समध्ये, त्यामध्ये ब्लास्टुला सेल्स ट्रेसेबल्स असतात. नाव हे इपिडर्मिस आहे, सेंट्रल इपिडर्मिस आहे. नोटोकॉर्ड, मेसोडर्म, एंडोडर्म, न्यूरल ट्यूब स्टेज आहे ट्रान्सफर सेक्शनमध्ये, ब्लास्टुला, ब्लास्टोमियर्स. 64 सेल एम्ब्रियो तयार होतात, म्हणजे लार्व्ही तयार होते क्युनिकेट्समुळे. त्यामध्ये इपिडर्मिस आहे, ब्लास्टुला आहे, सेंट्रल नर्वस सिस्टीम याच्यामध्ये दिसते, नोटोकॉर्ड दिसते, मेसोडर्म दिसते, एंडोडर्म दिसते. न्यूरल ट्यूब स्टेज जी आहे ट्रान्सफर सेक्शनमध्ये दिसते. 64 सेल एम्ब्रियोज दिसतात त्याच्यामध्ये, ब्लास्टोमियर्स दिसतात. नंतरच्या स्टडीजमध्ये सी एलिगन्स आहे, अब्लेशन म्हणजे डिस्ट्रक्शन दिसतं सिंगल सेलचं, ते प्रत्येक सेलमधून निघालेले असतात. रिसर्चर्सनी लिनिएज जे ते 959 सोमॅटिक सेल्स वर्ममध्ये स्टडी केलेले आहेत. हे टाईम आफ्टर फर्टिलायझेशन अवर्समध्ये, नर्वस सिस्टीम, आउटर स्किन,
मस्क्युलेचर डेव्हलप होतं फर्स्ट सेल डिव्हिजन नंतर. मस्क्युलेचर आणि गोनॅड्स आहेत, हे हॅचिंग आहे, इंटेस्टाईन आहे, आउटर स्किन नर्वस सिस्टीम, मस्क्युलेचर, जर्म लाईन, फ्युचर गॅमेट्स. हा झायगोट आहे, झायगोटपासून फर्स्ट सेल डिव्हिजन झाले. हे माउथ आहे, हे एग्ज आहे, ही वुल्वा आहे, ॲनस आहे, अँटेरियर भाग आहे हा आणि पोस्टेरियर भाग आहे. हीच फिगर आहे खालची सगळ्यात. जर्म सेल्स या स्पेशलाइज्ड सेल्स आहेत, त्यापासून स्पॉर्म किंवा एग तयार होतात. RNAचं कॉम्प्लेक्सेस आणि प्रोटीन्स हे याच्यामध्ये इन्व्हॉल्ड असतात जर्म सेलच्या फेटमध्ये. सी एलिगन्स मध्ये ते कॉम्प्लेक्सेस असतात, त्याला पी ग्रॅन्युल्स असं म्हणतात. हे पूर्ण डेव्हलपमेंटमध्ये प्रेझेंट असतात. जर्म सेलमध्ये हे पाहू शकतो आपण अडल्ट वॉर्मच्या. हे दिसते फिगरमध्ये. पी ग्रॅन्युल्स हे डिस्ट्रीब्यूट झालेले असतात न्यूली फर्टिलाइज्ड एगमध्ये आणि हे मूव्ह होतात पोस्टेरियर एंडला फर्स्ट क्लिव्हेजमध्ये. पूर्ण एकामागून एक जी क्लिव्हेज होत जाते त्याच्यामध्ये पी ग्रॅन्युल्स जे आहेत त्याच्यामध्ये पार्टिशन होतं पोस्टेरियर मोस्ट सेल्स. आणि हे पी ग्रॅन्युल्स जे आहेत ते सायटोप्लाझ्मिक डिटर्मिनंट्स म्हणून ॲक्ट करतात. जर्म सेल फेट त्याच्यामध्ये येतो, अर्लियर स्टेज ऑफ डेव्हलपमेंट त्याच्यामध्ये दिसतो. सो न्यूली फर्टिलाइज्ड एग आहे हा झायगोट. फर्स्ट डिव्हिजनच्या आधीचा झायगोट दिसतोय हा असा. हा 2 सेल स्टेजचा झायगोट आहे. हा ॲक्च्युअल स्ट्रक्चर आहे. हा 4 सेल स्टेजचा एम्ब्रिओ आहे. नंतर हे तेच फिगर परत दाखवलेलं आहे. हे 2 सेल स्टेज, हे 4 सेल स्टेज. त्याच्यामध्ये ॲक्सिस फॉर्मेशन ॲक्सिस फॉर्मेशन म्हणजे स्पायनल कॉर्ड जो आहे तो वर्टेब्रल कॉलम जो आहे तो तयार कसा होतो. तर बॉडी प्लॅन जे आहे त्याच्यामध्ये बायलॅटरल सिमेट्री असते. बऱ्याचशा ॲनिमल्समध्ये बायलॅटरल सिमेट्री काही दिसते. वर्टेब्रेट्स आपण जे पाहतो इनवर्टेब्रेट्समध्ये पाहतो किंवा मॅमल्समध्ये पाहतो किंवा ॲम्फिबियन्समध्ये बायलॅटरल सिमेट्री असते. तर हा जो बॉडी प्लॅन आहे त्यामध्ये असिमेट्री असते डॉर्सल वेंट्रल लाईनला आणि त्याच्यामध्ये अँटेरियर पोस्टेरियर ॲक्सिस असतो. याच्यामध्ये राईट लेफ्ट ॲक्सिस हा जो आहे तर याच्यामध्ये लार्जली सिमेट्रिकल असतो. हा राईट आणि लेफ्टचा ॲक्सिस हा सिमेट्रिकल असतो. सो अँटेरियर पोस्टेरियर ॲक्सिस जो आहे फ्रॉग एम्ब्रिओचा तो oogenesisमध्ये आपल्याला दिसून येतो. नंतर ॲनिमल आणि व्हेजिटल पोलच्या जी असिमेट्री आहे तर तिथे अँटेरियर पोस्टेरियर ॲक्सिस तयार होईल हे आपल्याला समजून येतं. तसंच डॉर्सल वेंट्रल ॲक्सिस जो आहे जोपर्यंत फर्टिलायझेशन होत नाही तोपर्यंत तो आपल्याला पाहता येत नाही. फ्युजन ज्यावेळेस होतं एग आणि स्पर्मचं ज्यावेळेस फ्युजन होतं तर एग सरफेस जो आहे तो गोल गोल असा फिरतो. इनर सायटोप्लाझमच्या दृष्टीने गोल गोल फिरत होतो. तर
याचं जे कॉर्टिकल रोटेशन आहे त्यामध्ये मॉलिक्युल्स येतात एका एरियापासून इनर सायटोप्लाझमच्या, तर तो इंटरॅक्ट करू शकतो मॉलिक्युल्सशी व्हेजिटल कॉर्टेक्समध्ये. यावरून डॉर्सल आणि व्हेंट्रल स्पेसिफिक जीन एक्सप्रेशन जे त्यावरून हे तयार होतात. तर पहा, हे डॉर्सल आहे, हा राईट साइड आहे, हा खालचा पोस्टेरियर भाग आहे, हा अँटेरियर भाग आहे, ही लेफ्ट साइड आहे इकडची, आणि तिकडची जी आहे ती राईट साइड आहे, आणि ही खालची व्हेंट्रल साइड आहे, वरची डॉर्सल साइड आहे, पुढची अँटेरियर आहे आणि ही मागची पोस्टेरियर आहे. तर 3 ॲक्सिस जे फुल्ली डेव्हलप्ड एम्ब्रियोचे ते त्याच्यामध्ये दिसतात. वरती ॲनिमल पोल आहे, खाली व्हेजिटल पोल आहे, व्हेजिटल हेमिस्फियर आहे इथे, हा ॲनिमल हेमिस्फियर आहे. याच्यामध्ये स्पॉर्म न्यूक्लियस एंट्री पण दिसू शकते, ग्रे क्रिसेंट दिसू शकतो, पिगमेंटेड कॉर्टेक्स दिसते, फ्युचर डॉर्सल साइड याच्यामध्ये दिसते, आणि फर्स्ट क्लिवेज दिसते. नाव चिकमध्ये ग्रॅव्हिटी इन्व्हॉल्व्ड असते, त्याच्यामध्ये अँटेरियर पोस्टेरियर ॲक्सिसमध्ये ग्रॅव्हिटी एस्टॅब्लिश होते. नंतर pH डिफरन्सेस दिसतात 2 साइडमध्ये ब्लास्टोडर्ममध्ये, ते पण डॉर्सल व्हेंट्रल ॲक्सिसमध्ये दिसतं. मॅमल्समध्ये एक्सपेरिमेंट्स जे ते सजेस्ट करतात की ओरिएंटेशन जे एग आणि स्पर्मचं म्हणजे जे न्यूक्लिया आहे तर फ्युजनच्या आधी त्यामध्ये एम्ब्रियॉनिक ॲक्सेस जे ते दिसून येतात. नाव डेव्हलपमेंटल पोटेन्शियल रिस्ट्रिक्टिंग. हॅन्स पीमॅन नावाचा एक डेव्हलपमेंटल बायोलॉजिस्ट होता, त्याने एक्सपेरिमेंट्स केले. त्यामुळे सेल डेव्हलपमेंटचं जे पोटेन्शियल आहे, किती स्ट्रक्चर्स ते देऊ शकतात, ते त्याने मोजलं होतं. एम्ब्रियॉनिक फेट्स जे ते डिस्ट्रीब्युशन ऑफ डिटर्मिनंट्सवरती अवलंबून असतात आणि क्लिव्हेजच्या पॅटर्नवरती अवलंबून असतात, हे त्याने पाहिलं. जे पहिले 2 ब्लास्टोमियर्स असतात फ्रॉगच्या एम्ब्रियोमध्ये ते टोटिपोटंट असतात, म्हणजे ते 2 ब्लास्टोमियर्स सगळ्या प्रकारच्या सेल्स त्याच्यापासून तयार होतात. सो म्हणून त्याला टोटिपोटंट नाव दिलेलं आहे. नाव हा ग्रे क्रिसेंट आहे, डॉर्सल एग आहे, हा कंट्रोल एग आहे डॉर्सल व्ह्यूमध्ये, कंट्रोल ग्रुपच्या एक्सपेरिमेंट आहे, आणि हा दिसतोय हा एक्सपेरिमेंटल एग आहे. ग्रे क्रिसेंट असा आहे, साइड व्ह्यू मधून पाहतोय आपण. याच्यामध्ये ही अशी थ्रेड बांधली आणि त्याला असं दाबून टाकला. ओके, तर मग काय होईल बुवा आपण पाहू पुढे. तर रिझल्ट्स त्याचे काय झाले आहे पहा. याच्यापासून हे नॉर्मल डेव्हलप झाले 2, पण याच्यापासून हा एक बेली पीस झाला नुसता आणि हा नॉर्मल डेव्हलप झाला. सो याच्यावरून काय आढळून येतं की मॅमल्समध्ये एम्ब्रियॉनिक सेल्स ज्या आहेत त्या टोटिपोटंट असतात 8 सेल स्टेजपर्यंत, म्हणजे दुसऱ्या ऑर्गॅनिझम्सपेक्षा बऱ्याचशा लॉंगर स्टेजपर्यंत ते टोटिपोटंट असतात. प्रोग्रेसिव्ह रिस्ट्रिक्शन जे डेव्हलपमेंटल पोटेन्शियलचं, तर ते जनरल फीचर आहे डेव्हलपमेंटचं सगळ्या ॲनिमल्समध्ये. टिश्यू स्पेसिफिक फेट्स जे आहेत सेल्सचे
तर लेट गॅस्ट्रोला स्टेजमध्ये आपल्याला ते दिसून येतं. नाव सेल फेट डिटर्मिनेशन आणि पॅटर्न फॉर्मेशन इंडक्टिव्ह सेल्समुळे ते होतं. सेल फेट डिटर्मिनेशन म्हणजे सेलचा भविष्यामध्ये कोणता ऑर्गन डेव्हलप होणार आहे त्याचा निदान, आणि पॅटर्न डेव्हलपमेंट, पॅटर्न कसा डेव्हलप होतो ते पाहणे. एम्ब्रियॉनिक सेल्स जे आहेत त्याच्यामध्ये डिस्टिंक्ट फेट असतात, म्हणजे त्यांचं भविष्य ठरलेलं असतं त्यापासून काय डेव्हलप होणार आहे. ते एकमेकाला इन्फ्लुएन्स करतात. इंडक्शनमुळे दुसऱ्या फेट्समध्ये त्यांचं इंडक्शन होऊ शकतं. नाव ऑर्गनायझर जे स्पीमॅन आणि मँगोल्ड, स्पीमॅन आणि मँगोल्ड यांनी काय केलं, टिश्यू ट्रान्सप्लांट केले. त्यामध्ये अर्ली गॅस्ट्रोला दिसला आणि ट्रान्सप्लांटेड ड्रॉसर लिप दिसला. त्यामध्ये सेकंड गॅस्ट्रुलेशन त्याच्यामध्ये दिसलं. डॉर्सल लिप फंक्शन्स जे आहेत ऑर्गनायझर, त्यामध्ये एम्ब्रियो बॉडीचा प्लॅन असतो पूर्ण, आणि त्या प्लॅननुसार चेंजेस त्याच्यामध्ये घडून येतात सराउंडिंग टिश्यूमध्ये. त्यापासून नोटोकॉर्ड बनतो, न्यूरल ट्यूब बनते आणि सगळे ऑर्गन बनतात. एक्सपेरिमेंट अँड रिझल्ट आहे. डॉर्सल लिप आहे ब्लास्टोपोअरचं, हे इथे दिसतंय. पिगमेंटेड गॅस्ट्रुला डोनर एम्ब्रियोमध्ये, तर नॉन पिगमेंटेड गॅस्ट्रुला रेसिपियंट एम्ब्रियोमध्ये दिसतो. हा प्रायमरी एम्ब्रियो आहे, हा सेकंडरी म्हणजे इंड्युस्ड एम्ब्रियो आहे. हे प्रायमरी स्ट्रक्चर दिसत आहे, न्यूरल ट्यूब, नोटोकॉर्ड. सेकंडरी स्ट्रक्चर इथे आपल्याला नोटोकॉर्ड दिसतोय, न्यूरल ट्यूब दिसते. हे नॉन पिगमेंटेड सेल्स. नाव वर्टेब्रेट लिम्ब कशी तयार होते. वर्टेब्रेट म्हणजे ज्यांच्यामध्ये वर्टेब्रल कॉलम असतो अशा ॲनिमल्स, त्यांच्यामध्ये लिम्ब कशी डेव्हलप होते म्हणजे पाय किंवा हात. त्याच्यामध्ये इंडक्टिव्ह सिग्नल्स जे आहेत ते मेजर रोल प्ले करतात पॅटर्न फॉर्मेशनमध्ये, आणि त्यामध्ये डेव्हलपमेंट होते, स्पॅशल ऑर्गनायझेशनची डेव्हलपमेंट होते. तर मॉलिक्युलर क्यूज दिसतं याच्यामध्ये, ते पॅटर्नला कंट्रोल करतात. पॅटर्न फॉर्मेशन त्याच्यामुळे कंट्रोल होतं. तर त्यामध्ये पोझिशनल इन्फॉर्मेशन दिसतंय. ही जी इन्फॉर्मेशन आहे त्यामध्ये सेल दिसते, तिथे रिस्पेक्ट, बॉडी ॲक्सेसच्या दृष्टीने रिस्पेक्ट दिसतं. यामध्ये ही जी सेल आहे आणि तिचे डिसेंडंट्स आहेत ते फ्युचर मॉलिक्युलर सिग्नल्समध्ये दिसून येतात. नाव विंग्स आणि लेग्स चिक्सचे, हे सगळ्या वर्टेब्रेट प्रमाणे लिम्स त्यामध्ये दिसतात आणि बंप तयार होतात, टिश्यूचे बंप, त्याला लिम्ब बर्ड असं म्हणतात. तर हे लिम्ब बर्ड पहा, इथे डेव्हलप झाला आहे, इथे डेव्हलप झाला आहे. ही लिम्ब बर्ड मग वाढते. हा ZPA पोस्टेरियर साईड आणि अँटेरियर साईड. अपायकल एक्टोडर्मल रीज दिसते तिथे, ऑर्गनायझर रिजन. अशा पद्धतीने चिक एम्ब्रियोची ही बर्ड आहे, विंगची बर्ड आहे. ही लिम्ब बर्ड इथे 30 फिगर आहे वरची करायची, सेम टू सेम. द एम्ब्रियॉनिक सेल्स जे आहेत लिम्ब बर्डमध्ये, त्यामध्ये पोझिशनल इन्फॉर्मेशन दिसते. त्याच्यामध्ये लोकेशन असतं 3 ॲक्सिसच्या आजूबाजूला. प्रॉक्सिमल डिस्टल ॲक्सिस आहे, नंतर अँटेरियर पोस्टेरियर ॲक्सिस आहे आणि डॉर्सल वेंट्रल ॲक्सिस आहे. त्याच्यामध्ये अँटेरियर पोस्टेरियर भाग आहे, प्रॉक्सिमल आणि डिस्टल आणि वेंट्रल आणि डॉर्सल. विंग चिक एम्ब्रियोचं मोठं करून दाखवलेलं आहे. हे डिजिट्स आहे, बोन्सचे डिजिट्स आहेत ते.
हे अपायकल एक्टोडर्म याच्यामध्ये दिसते रिच AER अपायकल एक्टोडर्मल रिच. तेच वरचीच फिगर ही एनलार्ज करून दाखवलेली आहे. एक लिंबड रेग्युलेशनचं जे रिजन आहे त्याला अपायकल एक्टोडर्मल रिच असं म्हणतात AER. ही जी AER आहे ही जाड असते, बर्ड्सच्या टिपला जाड असते. सेकंड रिजन जे आहे दॅट इज झोन ऑफ पोलरायझिंग ॲक्टिव्हिटी. नंतर ZP जे आहे झोन ऑफ पोलरायझेशन ॲक्टिव्हिटी, तर ती मेसोडर्मल टिश्यूमध्ये दिसते एक्टोडर्ममध्ये, ज्यामध्ये पोस्टेरियर साईड जी आहे बॉडीची ती अटॅच्ड असते बॉडीला. त्यामध्ये टिश्यू ट्रान्सप्लांटेशन एक्सपेरिमेंट्स दिसतात, त्याच्यावरती हायपोथेसिस बनलेलं आहे. त्यामध्ये ZPA प्रोड्यूस करतात ते इंडक्टिव्ह सिग्नल्स, त्यामध्ये पोझिशनल इन्फॉर्मेशन दिसतं, त्याच्यामध्ये पोस्टेरियर भाग असतो. नाव एक्सपेरिमेंट डोनर लिंब बड, आणि त्यापासून आहे न्यू ZPA होस्ट लिंब बड. ते रिझल्ट्स दिसतात. चिक एम्ब्रियो या डोनर लिंब बड आणि न्यू ZPA होस्ट लिंब बड पोस्टेरियर. एक्सपेरिमेंट्स केल्यावरती हे सगळं क्लिअर झालेलं आहे. तुम्हाला हे एक्सपेरिमेंट्स वगैरे नाही आहे, फक्त तुम्हाला फेट मॅप सांगायचं आहे. सोनिक हेडहॉग हे इंडक्टिव्ह सिग्नल्स दिसतात लिंब डेव्हलपमेंटमध्ये. हॉक्स जीन्स जे त्यामध्ये रोल्स जे ते प्ले झालेले नाही आहेत लिंब पॅटर्नमध्ये, लिंब पॅटर्न फॉर्मेशनमध्ये. त्यामध्ये सिलिया आणि सेल फेट आहे. सिलियरी फंक्शन हे इसेन्शियल आहे प्रॉपर स्पेसिफिकेशनमध्ये सेल फेटच्या ह्युमन इम्ब्रियल. त्याच्यामध्ये मोटाईल सिलिया जी आहे ते रोल प्ले करते लेफ्ट साईड स्पेसिफिकेशनमध्ये, आणि मोनोसिलिया जी आहे नॉन मोटाईल सिलिया त्यामध्ये रोल प्ले होतो नॉर्मल किडनी डेव्हलपमेंटमध्ये. आता हे इथे नॉर्मल लोकेशन ऑफ इंटरनल ऑर्गन्स. इंटरनल ऑर्गन कुठे कुठे असतात त्यांचं लोकेशन काय आहे आपल्या बॉडीमध्ये ते दाखवलं आहे. हे लंग्स आहेत दोघं, म्हणजे फुफ्फुसं, हे हार्ट आहे. नंतर लिव्हर आहे, स्प्लीन आहे, स्टमक आहे, लार्ज इंटेस्टाईन आहे. ओके, नाव स्पर्म एग फ्युजन होतं आणि डिपोलरायझेशन होतं त्यामध्ये एग मेम्ब्रेनचं. त्यामुळे हे परत तोच सब्जेक्ट आला पॉलिस्पर्मी. पहिल्याच स्लाईड आहेत या. चिक आणि हेन याच्यामध्ये हे कंपॅरिझन आहे बघा. हे ॲम्फिबिया आहे आणि ही एव्ह आहे. क्लास ॲम्फिबिया आहे हा, आणि ही क्लास एव्हज म्हणजे पक्षी आणि उभयचर प्राणी. तर यामध्ये न्यूरल ट्यूब कशी आहे बघा, आणि इथे न्यूरल ट्यूब कशी आहे. हा नोटोकॉर्ड, हा सरफेस कसा आहे आणि हा सरफेस कसा आहे, सिलोम कसा आहे बघा. ओके, लास्ट स्लाइड आहे. इथे ही ब्लास्टोसील आहे, डॉर्सल लीप आहे ब्लास्टोपोरचा. फ्रॉगच्या अर्ली गॅस्ट्रोलाची ही स्टेज आहे. आलं लक्षात. सो इथे आपलं पहिलं युनिट जे आहे ते जवळपास संपलं. पाहू आपण काही त्याच्यामध्ये काही राहिलं असेल तर. अजून एक स्लाइड मला वाटतं कोणती तरी आहे.
ही ॲनिमल डेव्हलपमेंट आत्ता आपण पाहिलं. हे कंप्लीट झालं म्हणून आपण याला रिनेम करून टाकू झालं. आता डेव्हलपमेंट ऑफ फ्रॉग काय हे पाहून घेऊ आपण. बाकी सगळे आपल्या स्लाइड्स पाहायला गेले, सगळे हे पाहायला गेले. डेव्हलपमेंटल ऑफ फ्रॉग काय ते पाहू. डेव्हलपमेंटल बायोलॉजी ऑफ फ्रॉग बघा. आता सेक्सेस सेपरेट आहे फ्रॉगमध्ये. मेल फ्रॉग वेगळा असतो, फिमेल वेगळी असते. फिमेल मोठी असते, मेल छोटा असतो. मेलला नप्शल पॅड असतात, म्हणजे अंगठेजवळ असं इथे गोळा असतो. फर्स्ट फिंगरच्या बेसला असतात ते नप्शल पॅड. त्यामध्ये फोरलिम्बमध्ये ते नप्शल पॅड असतात अंगठ्याच्या खाली. त्यावरती व्होकल सॅक असतात मेलला. फ्रॉग ज्यावेळेस मेटिंग करतो तर मेल फिमेलला पकडतो ट्रंकमध्ये, त्याच्या पुढच्या पायांनी तिला पकडतो. तो टेक्निकल नेम जे याचं त्याला ॲम्प्लॅक्सेस म्हणतात. कारण फ्रॉगला आणि टोडला पेनिस नसतं. ॲम्प्लॅक्सेसच्या वेळेस फिमेल काय करते, अंडे बाहेर टाकते पाण्यामध्ये, ते अंडे टाकते. आणि मेल जो आहे तो स्पर्म टाकतो अंड्यांच्या वरती, तो स्पर्म टाकतो. स्पर्म बघा, मॅच्युअर स्पर्म जो आहे तर तो साधारणपणे 0.03 mm लांबीचा असतो. याला इलॉंगेटेड सॉलिड हेड असतं. अँटेरियर बीड लाईक ॲक्रोसोम असतो त्याला वरती. शॉर्ट मिडल पीस असतं, ते दिसत नाही. टेल दिसते, ग्रे कलरची असते, फिलामेंटस असते. 4 किंवा 5 पट लांबी तिची जास्त असते. स्पर्म हेडपेक्षा टेलची लांबी जास्त असते. सो हा ॲम्फिबियन स्पर्मॅटोझोआ आहे, उभयचर प्राण्यांचा. नाव एग. हा जो एग आहे फ्रॉगचा साधारणपणे 2 mm डायमीटरचा असतो. ओव्ह्युलेशनच्या वेळेस त्याचे डायमीटर 2 mm असते. त्याच्या आजूबाजूला 2 ॲसेसरी एग मेम्ब्रेन्स असतात प्लाझ्मा मेम्ब्रेनच्या व्यतिरिक्त. आउटसाईडला प्लाझ्मा मेम्ब्रेन असतं, ते नॉन लिव्हिंग ट्रान्सपरंट मेम्ब्रेन आहे, त्याला व्हाईट लाईन मेम्ब्रेन म्हणतात. ते ओव्हमच्या बाजूला डेव्हलप झालेलं असतं. ओव्हममुळेच ते डेव्हलप झालेलं असतं. आउटर जे आहे त्याला व्हाईट लाईन मेम्ब्रेन म्हणतात. जेली कोट असतो हा, किंवा अल्ब्युमिनने सिक्रेशन झालेलं असतं. ओव्हिडक्टच्या वॉलने जो अल्ब्युमिन सिक्रेट होतो त्याने हा तयार झालेला असतो. एग ज्यावेळेस पाण्यामध्ये येतो तर हा जो जेली कोट आहे तो फुगून जातो. पाणी त्याने शोषून घेतल्यामुळे तो जेली कोट फुगतो आणि अंड्याला तो कुठल्याही प्रकारच्या इंजुरीपासून वाचवतो. म्हणजे ते अंड फुटत नाही, कुठेही आपटलं वगैरे, पाण्यामध्ये वाहत गेलं वगैरे तर काही त्याला त्रास नाही होत. नंतर त्या जेली कोटमुळे बॅक्टेरिया व्हायरसेसचं इन्फेक्शन पण होत नाही त्या अंड्याला. फ्रॉगचा जो एग आहे त्याच्यामध्ये पोलॅरिटी डेव्हलप झालेली असते आणि त्याची रेडियल सिमेट्री असते. सायटोप्लाझम जो आहे याच्यामध्ये 2 रिजन्स असतात, कॉर्टेक्स आणि एंडोप्लाझम. पहिला पाहू आपण एग कॉर्टेक्स. सो एग कॉर्टेक्स. एग कॉर्टेक्स म्हणजे काय तर जेली लाईक असतं, व्हिस्कस म्हणजे एकदम घट्ट अशी लेअर असते सायटोप्लाझमची. ती प्लाझ्मा मेम्ब्रेनला चिकटलेली असते. प्लाझ्मा मेम्ब्रेन हे एग वरचं एक कव्हर आहे. याला एक्टोप्लाझम असं म्हणतात किंवा एग कॉर्टेक्स असं म्हणतात. तर काही मेम्ब्रेन्स त्याच्यामध्ये असतात, स्पेरिकल बॉडीज, त्याला कॉर्टिकल ग्रॅन्युल्स असं म्हणतात. याच्यामध्ये ॲसिड असतं, म्युकोपॉलिसॅक्राइड. हे एका लेअरमध्ये अरेंज असतात प्लाझ्मा मेम्ब्रेनच्या जवळ. डार्क ब्राऊन पिगमेंट ग्रॅन्युल्स जे आहेत ते एग कॉर्टेक्समध्ये असतात ॲनिमल हेमिस्फिअरमध्ये.
तर हे जे ग्रॅन्युल्स आहेत ते इम्पार्ट करतात, त्यावरती डार्क ब्राऊन कलर असतं, त्याच्यावरती एंटायर ॲनिमल हेमिस्फियर असतं, नंतर व्हेजिटल पोल त्याच्यावरती असतो, त्याच्यावरती पांढरं लिटिल पिगमेंटेड ग्रॅन्युल्स असतात. ही जी कॉर्टिकल लेअर आहे एगची ती स्टेबल असते आणि ती स्ट्रीमिंग मुवमेंटने शिफ्ट होत नाही सायटोप्लाझमच्या, किंवा सेंट्रिफिकेशन फोर्स जो आहे तो त्याच्यामध्ये दिसत नाही. यामध्ये इम्पॉर्टंट रोल असतो डेव्हलपमेंट ऑफ एगमध्ये, याचा इम्पॉर्टंट रोल असतो. त्यामध्ये एग कॉर्टेक्स जी आहे ती रिस्पॉन्सिबल असते पोलॅरिटी एस्टॅब्लिशिंगसाठी. त्या एग कॉर्टेक्समुळे पोलॅरिटी येते त्या एगला. पोलॅरिटी म्हणजे चार्ज डेव्हलप होतो, पॉझिटिव्ह निगेटिव्ह असा. बायोलॅटरल सिमेट्री, नंतर जनरल ऑर्गनायझेशन डेव्हलपिंग एगची त्या पोलॅरिटीमुळे येते. नाव एंडोप्लाझम. इनर ऊ प्लाझम असतो, त्याच्यामध्ये न्यूक्लियस असतो, त्याला एंडोप्लाझम म्हणतात. तो कोलॉइडल असतो, म्हणजे त्याच्यामध्ये असे ग्रॅन्युल्स असतात एम्बेड झालेले. हा जो पोर्शन आहे याच्यामध्ये सेल ऑर्गनेल्स असतात, मायटोकॉन्ड्रिया, नंतर रायबोसोम्स, आणि याच्यामध्ये ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक सबस्टन्सेस असतात. यामध्ये एंडोप्लाझम जो आहे त्यामध्ये कप शेप्ड मास असतो, व्हाईट योक प्लेटलेट्सचं. याला व्हायटेलाइन कपोला असं म्हणतात. त्यामध्ये जर्मिनल व्हेसिकल असते किंवा न्यूक्लियस असते. जर्मिनल व्हेसिकल असते किंवा न्यूक्लियस असते याच्यामध्ये. नाव ॲनिमल पोलच्या साईडला हे जर्मिनल व्हेसिकल असतं आणि न्यूक्लियस असतं. योक ग्रॅन्युल्स जे आहेत ते छोटे असतात, स्मॉल साईजचे असतात ॲनिमल पोलमध्ये, आणि हेवीली डिपॉझिटेड असतात ते व्हेजिटल पोलला. फ्रॉगचा जो एग आहे तर यामध्ये मेसोलेथिसल आणि मॉडरेटली टिलोलेसिथल असा एग असतो फ्रॉगचा. एगचे जे प्रकार आहे त्या प्रकारांचे हे नाव आहे, मेसोलेथिथल आणि टिलोलेसिथल. याच्यामध्ये मॉडरेट अमाऊंट ऑफ योक असतो, म्हणजे बऱ्या प्रमाणामध्ये योक असतो. हा अनइव्हनली डिस्ट्रीब्यूट झालेला असतो सायटोप्लाझममध्ये. व्हेजिटल पोलला त्याच्यामध्ये कॉन्सन्ट्रेशन खूप जास्त असतं. सो ही त्याची फिगर आहे पहा, ॲम्फिबियन एग असा दिसतो. नाव फर्टिलायझेशन. फर्टिलायझेशन म्हणजे फ्युजन ऑफ स्पर्म आणि एग, त्याच्यापासून झायगोट तयार होण्याच्या प्रोसेसला फर्टिलायझेशन असं म्हणतात. तर फर्टिलायझेशन एक्सटर्नल असतं फ्रॉगमध्ये. एक्सटर्नल फर्टिलायझेशन म्हणजे काय हे मी तुम्हाला सांगितलं आहे. मोनोस्पर्मी असते याच्यामध्ये, एक स्पर्म जो आहे तोच फक्त अंड्याला फ्यूज होतो, नंतर दुसरा स्पर्म अंड्यामध्ये फ्यूज होत नाही. फर्टिलायझ्ड एग जो आहे तो गोल गोल फिरतो, तर त्याचा ॲनिमल हेमिस्फियर जो आहे तो वरच्या बाजूला येतो. जेली कोट जो आहे तो फुटतो आणि त्याचा थिकनेस वाढतो. सेकंड मियोटिक डिव्हिजन जी आहे ती पूर्ण झालेली असते आणि तिथे सेकंडरी पोलर बॉडी तयार झालेली असते. हा जो स्पर्म आहे तो एगमध्ये एंटर होतो ॲनिमल हेमिस्फियरला. 40 डिग्री अँगलमध्ये त्याचा कोन बनलेला असतो सेंटर ऑफ ॲनिमल पोलशी. एंट्री झाली स्पर्मची अंड्यामध्ये की व्हायटलाइन मेम्ब्रेन जे आहे ते उंच होतं असं, आणि त्याला फर्टिलायझेशन मेम्ब्रेन असं म्हणतात. तर याच्यामध्ये जी जागा असते या मेम्ब्रेनच्या मध्ये आणि सरफेसमध्ये एगच्या, त्याला प्री व्हायटलाइन स्पेस असं म्हणतात. याच्यामध्ये एक द्रव पदार्थ भरलेला असतो, त्याला पेरी व्हायटलाइन फ्लुइड असं म्हणतात. या फ्लुइडमध्ये फर्टिलायझ्ड एग जो आहे तो फ्रीली मूव्ह करू शकतो, असं गोल गोल फिरू शकतो. एगचं जे रोटेशन आहे
ते इनइव्हिटेबल आहे, म्हणजे ते होत राहतं, नॉर्मल प्रोसेस आहे डेव्हलपमेंटची. फर्टिलायझेशन झाल्याबरोबर ब्लॅक पिगमेंटेड ॲनिमल पोल जो आहे वरच्या बाजूला जो असतो आणि त्याच्या बाजूला जे योक असतो, त्याच्यामध्ये व्हेजिटल पोल असतो योकच्या बाजूला, त्याच्या खालच्या बाजूला, तो तिथे दिसायला लागतो. त्याला पेरीव्हायटेलाइन फ्लुइड असं म्हणतात. हे झालं आपलं. ज्यावेळेस एग पाण्यामध्ये पडतो त्याच्या थोडं आधी जेली कोट जो आहे तो थिन नसतो एकदम, आणि ज्यावेळेस तो पाण्यामध्ये पडतो त्यावेळेस तो पाणी ॲब्सॉर्ब करतो आणि ते जेली कोट जो आहे तो फुगतो, थिकनेस त्याचा वाढतो, डबल होऊन जातो थिकनेस. एकच्या डायमीटरपेक्षा त्या जेली कोटचा थिकनेस डबल होऊन जातो. सेकंड मॅच्युरेशन डिव्हिजन जी आहे ती कम्प्लिटली होते इमिडिएटली फर्टिलायझेशन झाल्याबरोबर लगेच, आणि फर्टिलाइज एग जो आहे तो सेकंड पोलर बॉडी रिलीज करतो. एग प्रोन्यूक्लियस जो आहे आणि स्पर्म प्रोन्यूक्लियस जो आहे ते फ्यूज होतात एकमेकांशी आणि त्यापासून झायगोटिक न्यूक्लियस तयार होतो. याला ॲम्फिमिक्सिस असं म्हणतात. नाव एका साईडला इक्वेटरच्या खाली क्रिसेंट एरिया असतो, तो ग्रे कलरचा दिसायला लागतो. या एरियाला म्हणतात ग्रे क्रिसेंट. याच्यामध्ये स्पर्म एंट्रीच्या अपोजिटमध्ये हे दिसतं ग्रे क्रिसेंट. हा जो रिजन आहे ग्रे क्रिसेंटचा तो पोस्टेरियर साईडला असतो आणि अपोजिट रिजनमध्ये असतो. अँटेरियर साईड आहे याची फ्युजन एम्ब्रियोची, आणि त्यातनं डेफिनेट बायलॅटरल सिमेट्री तयार होते फर्टिलायझड एग्सची. हा जो अनफर्टिलाइज्ड एग आहे तो रेडियली सिमेट्रिकल असतो. स्पर्म त्याच्यामध्ये पेनिट्रेट होतो, एग परपेंडिक्युलर होतो कॉर्टेक्सशी, आणि पेनिट्रेशन झाल्यानंतर त्यामध्ये स्पर्म जो आहे तो गोल फिरतो कॉर्टेक्समध्ये, आणि रेडियस जी आहे त्या रेडियसच्या अलॉंग हा स्पर्म मूव्ह होतो. हा जो पाथ आहे स्पर्मचा याच्यामध्ये पिगमेंटेड ग्रॅन्युल्स दिसतात. त्यामध्ये एक कॉर्टेक्स जे त्याच्यामध्ये पेनिट्रेशन पाथ येतो आणि क्रॉसिंग कॉर्टेक्समध्ये तो दिसतो. स्पर्म चेंज होतो, डायरेक्शन चेंज करतो तो, आणि एग न्यूक्लियसमध्ये तो दिसायला लागतो. हा जो बदललेला पाथ आहे तो पिगमेंट ग्रॅन्युल्स तिथे दिसतात, त्यामुळे ते आपल्याला दिसून येतं. याला कॉप्युलेशन पाथ असं म्हणतात. नाव ग्रे क्रिसेंट. ग्रे क्रिसेंट हे क्रिसेंट लाईक म्हणजे असं अर्धचंद्राकृती असतं, ग्रे कलरचं असतं. यामध्ये ॲम्फिबियन एगच्या सरफेसवरती हे डेव्हलप होतं स्पर्म एंट्रीच्या अपोजिट साईडला. हा जो सरफेस आहे तर तो डेव्हलपिंग सरफेस असतो, सायटोप्लाझ्मिक मुवमेंटमुळे तो डेव्हलप होतो, आणि स्पर्म एंट्री जी आहे ती एगमध्ये स्टिम्युलेट होते. हा मार्जिनच्या थोडा वरती असतो. येलो आणि व्हाईट व्हेजिटल पोल जो आहे त्याचे जे मटेरियल आहे ते फ्यूज होतं, डार्कली पिगमेंटेड ॲनिमल पोल मटेरियल त्याच्यामध्ये दिसतं.
सरफेसला हे येतं एगच्या अपोजिट सरफेसला, त्यामध्ये स्पर्म एंट्री दिसते. ग्रे क्रिसेंट जो आहे तो मार्क करतो फ्युचर डॉर्सल साईडला एम्ब्रियोच्या. नाव पहिली जी क्लिवेज आहे ती कट होते ग्रे क्रिसेंटशी आणि त्यामध्ये 2 इक्वल हाल्व्स असतात. हे जे प्लेन आहे त्यामध्ये फ्युचर मेडियन प्लेन दिसतं एम्ब्रियोचं. यामध्ये फॉर्मेशन होतं ग्रे क्रिसेंटचं आणि त्यामध्ये फायनल सिमेट्री दिसते एगची आणि फ्युचर एम्ब्रियो त्याच्यामध्ये दिसतो. हा जो गॅस्ट्रुला आहे त्यामध्ये ग्रे क्रिसेंट मटेरियल जे आहे ते लोकेटेड असतं डॉर्सल लिपला, बास्टोपेच्या डॉर्सल लिपला. हे जे ग्रे क्रिसेंट मटेरियल आहे यामध्ये ऑर्गनायझेशन दिसतं, कारण तिथे एम्ब्रियोपासून ते बाहेर पडलेलं असतं, रिमूव्ह झालेलं असतं. एम्ब्रियो पुढे मग डेव्हलपमेंट होत नाही. जर आपण ते काढून टाकलं ग्रे क्रिसेंट तर पुढे डेव्हलपमेंट होत नाही एम्ब्रियोची. हे ग्रे क्रिसेंट म्हणजे काय आहे, ऑर्गनायझर आहे. तर ते रिमूव्ह केल्यावरती मग एगची डेव्हलपमेंटच होत नाही. जेव्हा नॉर्मल एम्ब्रियो आपण ग्राफ्ट केलेला असतो दुसऱ्या ग्रे क्रिसेंटने तर 2 एम्ब्रियो डेव्हलप होतात. सो ग्रे क्रिसेंट इज अ ऑर्गनायझर. लेट ग्रास्टुलामध्ये ग्रे क्रिसेंट मटेरियल जे ते कॉर्डा मेसोडम मध्ये दिसतं. नाव क्लिवेज. फर्स्ट क्लिवेज जी आहे फ्रॉकची, त्यामध्ये इथे आपण थांबूया. क्लिवेज हा जो आहे तो पुढच्या अजून 4थ्या लेक्चरमध्ये घेऊया. ठीक आहे. इथे हा आपला जो लेक्चर 50-57 मिनटं होऊन गेलेले आहेत. इथे थांबूया. पुढचं तुम्हाला मी नेक्स्ट लेक्चरमध्ये पूर्ण 21 पानं पूर्ण करून टाकू 1 तासामध्ये. ठीक आहे. सो इथे या, थांबूया.